तर भावांनो चला आता आपल्याला बनवायचे अंडा आमलेट. आणि हे बघा या अंडे घेतलेले आहेत, हे कोथिंबीर धुवून घेतलेली, 2 टमाटे घेतले, 3-4 कांदे घेतलेत. हे बघा ब्रेड. आता हे बारीक चिरून घेऊ आपण. चला तुम्हाला दाखवतो पुढं काय होतं. कोथिंबीर चिरून घेतली बारीक, तिकडं आपण टमाटे चिरून घेऊ बारीक एकदम. तर आता आपण चिरणार आहोत कांदे, ते पण एकदम बारीक चिरून घेणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला लाईक, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओवर कमेंट मारा, तुम्ही कुठून आहेत ते सांगा. भावांनो आता बघा आपण बारीक कचकच कांदा चिरून घेतलेला आहे. तर आता आपण हे घेतलेलं आहे, तर यामध्ये अंडे फोडून टाकणार आहोत आपण. आता हे बघा अंडे टाकले, त्यामध्ये फोडून आपण या 2 अंडे फोडून टाकणार आपण. आता दिसू आता काय करणार आपण, यामध्ये टाकणार थोडं कोथिंबीर, थोडासा कांदा टाकणार, थोडासा टोमॅटो टाकणार. आता ह्यामध्ये आपण टाकणार थोडंसं मीठ, ते पण चवीनुसार. तर ह्यामध्ये आपण थोडीशी अंबारी मसाला टाकत आहोत. तर चला आता आपण पेटवूया गॅस. तर आता आपण पेटवलेला गॅस, तर ह्यावरती ठेवू आपण तवा गरम करण्यासाठी. तर इकडे बघा आता आपण हे करूया मॅच इसको, ऐसा हिला के इसको मैच करना. तर इसमें हमने डाला है कोथिंबीर, टमाटा, अजून कांदा, मसाले आणि मीठ आणि ते सगळं टाकलेलं. आता आपण काय करणार आहोत, हे टाकणार आहोत तव्यामध्ये. थोडं तेल टाकून घ्यावं लागेल अगोदर आपल्याला, एक पळी, कारण की पोळी खाली चिटकली नाही पाहिजे. तर अब हम इसको आता भावांना आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता तेल गरम झाल्याच्या नंतर आपण आता हे त्यामध्ये टाकणार आहोत तव्यावरती मॅच केलेलं आपण. तर तेल थोडासा सगळीकडे पाहून घ्यायचं, कारण की पोळी चिटकली नाही पाहिजे. तेल गरम झालेलं आहे, तर आपण याला सोडणार आहे. त्यामध्ये तेल जरा जास्त पडलेलं आहे आपल्याला. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत 2 ब्रेड. एक मिनिट. तर हे बघा आता आपण ब्रेड टाकलेले आहेत यात. तर ब्रेड आणि पोळी एकदम छान वास येत आहे दोघांचा. हे बघा भावांनो आता आपण अशा प्रकारे पलटी मारलेली आहे आणि आपला अंडा आमलेट असं झालेलं आहे. ब्रेड आमलेट म्हणता येईल आता. हे बघा, बघू शकता तुम्ही, आणि खायला एकदम छान लागणार आहे आपल्याला. तुम्ही पण असं काहीतरी वेगवेगळं बनवत जा दर दिवशी. बघा भावांनो आता आपण अजून एकदा ह्याला पलटी मारून घेऊ. हे बघा आता एकदम मस्तपैकी झालेला आहे. आता ब्रेड आमलेट आपला एकच नंबर झालेला आहे. आता आपण खायला घेणार आहोत ब्रेड आमलेट. एकदम मस्त झालेला आहे, एकदम चवचवीत लागत आहे. वा वा, काय मस्त आहे.